काय करते, नूडल करायच्या डब्याला. आता नूडलसाठी पाणी गरम करायला ठेवलंय. आता आपण इथं बघा, चांगलं पाणी उकळून घ्या. मध्ये तेल टाका, थोडं मीठ टाका, पाणी चांगलं उकळून. आता पाणी उकळले, हे नूडल इथं टाकून द्या आणि हाफ शिजवून घ्या. हाफ. आता हे हाफ बॉईल झाले. हे कसं ओळखायचं बघा, हे बघा असं दाबलं का नाही हे तुटतंय. आता हे चांगलं हाफ बॉईल झाले, काढून घेऊ आपण याला. आता ही अशा प्रकारची चाळणी घ्या, खाली असं टोपलं घेतलं आणि हे असं काढून घ्या. हे बघा व्यवस्थित काढून होते आपलं आणि वेळ पण नाही लागत. आता ह्याच्यातच आपण गरम करायला ठेवली कढई. हे बघा, आता ह्यातच आपण करणार आहे नूडल. आता कढई गरम झाली आहे, त्यात तेल टाकून घेऊ आपण. हे बघा तेल टाकलं. तेल गरम झाले, त्यात लसूण टाकू. लसूण चांगला टाकून घेता. एक एक करून आपण सगळं टाकणार आहे. आता ही कांदा आहे का नाही, उभा कापून घेतलेला कांदा आहे, कांदा टाकून घेऊ. कांदा चांगला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा. आता आपला कांदा चांगला भाजून झालाय. ही थोडी कांद्याची पात आहे, कोथिंबीर आणि उभा चिरलेला टोमॅटो आहे बघा. ह्या पद्धतीने चिरलेला टोमॅटो हे सगळं टाकून देऊ याच्यात आता. आणि हे पण चांगलं भाजून घेऊ. आता टोमॅटो बघा चांगलं परतून झाले. गॅस थोडा कमी करू आपण. आणि हे बघा नूडल आपण किती भारी नूडल झाले बघा. तेल आणि उकळलेल्या पाण्यात टाकल्यामुळे इतकं भारी नूडल झाले. हे नूडल ह्याच्यात टाकून देऊ आणि याच्यावर आता आपल्याला मसाले ॲड करायचे. तर हे बघा मीठ आहे चवीपुरतं, हळद आहे थोडीशी, लाल मिरची पावडर आणि हा नूडल मसाला आहे बघा, चाऊमिन हक्का नूडल, हा नूडल मसाला आहे. हे टाकून देऊ याच्यात. आणि हे रेड चिली सॉस आहे, हे पण थोडंसं टाकू, लई नाही टाकायचं. आणि हा सोया सॉस आहे, सोया सॉस, डार्क सोया सॉस, हा पण थोडासा टाकू, लई नाही टाकायचं, थोडासा टाकू. आणि ही बघा आपल्या चायनीजच्या गाड्यावर चटणी मिळते का नाही, माझ्या पोरांना आवडते, तर ही पण थोडी टाकू. लईच भारी नूडल होणार. आता आपण ह्याला मिक्स करू, सगळं मिक्स करून घेऊ. तयार आहेत बघा नूडल, ठेलेवाले नूडल, एक नंबर लागणार, ठेल्यासारखेच होणार हे नूडल. आता ताटात काढून घेऊ आपण. तर तयार आहे बघा हे आपलं नूडल. ह्या पद्धतीनं नूडल करून बघा, बघा किती भारी झाले बघा, खिले झाले आणि टेस्ट पण झाले बरं का. एकच नंबर झाले.